आणि राज्यामध्ये 23 जानेवारीला एक मोठा भूकंप होईल असा दावा शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी केलाय। ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं राहुल शेवाळेंचं म्हणणं आहे। केंद्रातही मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शेवाळेंचा हा दावा आहे। त्यावरून आता संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलंय। आणि आता मी आपल्याला सांगू इच्छितो की 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचं अस्त्र दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्त्राची काळजी घ्या। आपल्या पक्षाच्या अस्त्राची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त्र होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता ही खोट्या बातम्या ह्या पसरवत आहेत। कमी बोलले ते 25 खासदार असतील आमचे आणि 45 आमदार असतील, ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा, काहीतरी गडबड आहे। म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यानधारणा करणं गरजेचं आहे। मोदींनी त्यांची व्यवस्था केली आहे, ज्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांनी प्रयागराजला जावं, प्रयाग तीर्थी बसावं, 5 स्टार तंबू उभारलेले आहेत, साधू महाराज आहेत, त्यांच्याबरोबर बसावं शांतपणे आणि धर्माचं काम 1 महिना करावं आणि मग महाराष्ट्रात यावं।